महाराष्ट्रातले जेवढे पण काही टॉप 10 कॉलेजेस आहेत जे तुम्हाला एम-एस-टी सी-ई-टी नंतर भेटू शकता, एम-एस-टी सी-ई-टी थ्रू तुम्हाला हे कॉलेज भेटू शकता. त्या कॉलेजचे प्लेसमेंट्स, कट ऑफ्स त्याचबरोबर फी स्ट्रक्चर पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहेत. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन सी-ई-टीचे अपडेट्स त्याचबरोबर काही इन्फॉर्मेशन असेल, काही नवीन नवीन व्हिडिओज असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मिळतील. तर चला कोणता पण टाईम न वाया घालवता सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. तर सगळ्यात पहिल्यांदा 10 नंबरला कॉलेज येतं PCMC म्हणजे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर याचं प्लेसमेंट बघायला गेलं तर हायेस्ट पॅकेज गेलेलं आहे 61 लाखाचं आणि ॲव्हरेज पॅकेज ह्या कॉलेजचं जातं 7.2 LPAपर्यंत. बाकी ही काही कॉलेजची जी बिल्डिंग आहे ती अशी काही आहे. त्यानंतर कॉलेजची जी फीज आहे ती फीज बघू. तर यासाठी ओपन कॅटेगरीसाठी फीज आपली जाते ती 1,70,000पर्यंत. बाकीच्या सर्व कॅटेगरीच्या फीज पण या ठिकाणी दिलेल्या आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही तुमच्या कॉलेजची फीज बघू शकता. त्यानंतर पुढं कट ऑफ कॉलेजचा कसा गेलेला आहे. तर मी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघतो. इथं TFWSचा पण दिलेला आहे आणि त्याचबरोबर EWSचा पण दिलेला आहे. तर मी फक्त ओपनसाठीचा जो काही कट ऑफ आहे तो कट ऑफ रीड करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा CS साठी आपल्याला 98.7चा कट ऑफ गेलेला आहे. IT साठी 98.5चा आहे. त्यानंतर CSE इन AIML आहे त्यासाठी 98.1चा गेलेला आहे. नंतर CSE इन रिजनल लँग्वेज आहे त्यामध्ये 98.1चाच गेलेला आहे. नंतर ENTसाठी 97.2चा गेलेला आहे. मेकॅनिकलसाठी 95.34चा गेलेला आहे आणि सिव्हिलसाठी 95.29चा गेलेला आहे. म्हणजे कट ऑफ बघायला गेला तर कट ऑफ खूप चांगले जाणार आहे, कारण हे टॉपचे 10 कॉलेज असणार आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे ह्या कॉलेजला तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला चांगला स्कोर हा करायला लागणार आहे. ॲटलिस्ट तुम्हाला या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर 98-99% हे तुम्हाला लागणारच आहे. त्याचबरोबर अशा पण काही ब्रांचेस आहेत तुम्हाला 95% अबव असेल तरी पण तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन हे भेटू शकतं तुमच्या कॅटेगरी वाईज किंवा दुसरा पण काही बेनिफिट असेल तर त्या थ्रू. तर 9 नंबरचं कॉलेज व पुढचं. त्यापूर्वी मित्रांनो आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या. जर CETचे काही लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत द्यायचे ठरले तर त्या ग्रुप थ्रू लवकरात लवकर तुम्हाला अपडेट देता येईल. त्यामुळे तो ग्रुप एकदा तुम्ही जॉईन करून घ्या. त्याचबरोबर लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसंच तुम्ही हा QR स्कॅन करून पण तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता. त्यानंतर तुमचं पुढचं कॉलेज पाहू 9 नंबरचं. 9 नंबरला येतं मित्रांनो थाडोमल. हे काही कॉलेज आहे मित्रांनो, याचे प्लेसमेंट्स रेकॉर्ड त्याच्या ऑफिशियल वेबसाईटला काही मला भेटले नाही. त्यांनी फक्त दिलेले आहे की किती पर्सेंटाईलमध्ये आपल्याला जॉब हे भेटलेले आहे. त्याचा काही रेकॉर्ड हा समोर आहे मित्रांनो. जवळपास 100 AIDSसाठी 116 जणांनी एनरोल केलं होतं. त्यापैकी 81 जणं प्लेस झालेले. अशा काही प्लेसमेंट्स आहे 70%, 82%, 66%. म्हणजे प्लेसमेंट एकदम चांगलं डिसेंट प्लेसमेंट आहे बाकीच्या कॉलेजपेक्षा थाडोमल आहे. त्याचं फी स्ट्रक्चर बघू आपण. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही रेग्युलर स्टुडंट असाल तर तुम्हाला 2 लाखापर्यंतची फीज द्यायला लागणार आहे कॉलेजला. कॉलेज हे मुंबईला असणार आहे मित्रांनो. त्यानंतर त्याचे जे काही कट ऑफ्स आहे ते कट ऑफ बघू. 2025साठीचे IT साठीचा 98.7 आहे. त्यानंतर CS साठीचा 98.9. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 98.3. त्यानंतर केमिकलसाठी 97.6 आणि AIDSसाठी 98.6. हा सर्व 2025चा कट ऑफ गेलेला आहे. 23चा किंवा 24चा पण कट ऑफ तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर पुढचं बघू 8 नंबरचं विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी VIT. मित्रांनो पुण्याचं एकदम फेमस कॉलेज तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. अशी काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बिल्डिंग वगैरे आहे कॉलेजची. त्यानंतर हायेस्ट पॅकेज बघायला गेलं 2024-25चं तर आत्तापर्यंत 45 LPAचं पॅकेज हे हायेस्ट केलेलं आहे या ठिकाणी. बाकी मीडियम सॅलरी जे आहे प्लेसमेंटच्या रेंज ते 9.5 मध्ये ऑफर केलेलं आहे. 9.5 LPA म्हणजे चांगलं डिसेंट पॅकेज या कॉलेजला मिळतं. टॉपचं कॉलेज पुण्यामध्ये हे पण येतं एक मित्रांनो. त्यामध्ये प्लेसमेंट जे आहे ते 86% प्लेसमेंट या कॉलेजला झालेलं आहे. बाकी आता काही इंटेक पण वाढवलं आहे या कॉलेजचा, त्यामुळे पुढे प्लेसमेंटवरती थोडाफार होऊ शकतो. त्यानंतर या कॉलेजची फीज बघू मित्रांनो. तर ओपनसाठी जर तुम्ही असाल तर तुम्हाला टोटल 2,12,000 रुपये एवढी फीज पे करायला लागणार आहे कॉलेजसाठी. बाकी तुमच्या कॅटेगरीनुसार सर्व फीज या ठिकाणी मी अवेलेबल करून दिलेल्या आहे. तुम्ही जाऊन तुमच्या कॅटेगरीनुसार फीज या बघू शकता. ठीक आहे. त्यानंतरच्या कट ऑफ बघू या कॉलेजसाठी. तर CSE गेलेलं आहे 98.7. त्यानंतर IT गेलेलं आहे 98.3. त्यानंतर CSE इन AIML गेलेलं आहे 98.9. त्यानंतर CSE इन डेटा सायन्स 97.2. CSE इन सॉफ्टवेअर 97.8. CSE इन IoT इन सायबर सिक्युरिटी 97.7. त्यानंतर AIDS 98.1. ENTC 97.6. मेकॅनिकल 96.57. त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन 95.4 आणि सिव्हिलसाठी 94.4. म्हणजे ह्या कॉलेजचा पण कट ऑफ जो आहे तो चांगला गेलेला आहे. हा जो आहे तो कॅप्रॉन 4चा जो काही क्लोजिंग पर्सेंटाईल आहे ते दिलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर 7 नंबरचं कॉलेज आहे मित्रांनो DJ सांगवी. सांगलीचे कॉलेज असणार आहे मित्रांनो. मुंबईचं कॉलेज असणार आहे DJ सांगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई.
खूप चांगलं हे कॉलेज पण असणार आहे. याचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते काही असं काही इमेज या ठिकाणी मी दिलेली आहे. त्यानंतर ह्या कॉलेजचं हायेस्ट पॅकेज गेलेलं आहे 56 LPAचं या वर्षीचं. त्याचबरोबर ॲव्हरेज पॅकेज या ठिकाणी 11.28 LPAचं गेलेलं आहे आणि मीडियम रेंजमध्ये पॅकेज ऑफर केलेले आहे मित्रांनो 10.3 LPA पर्यंतचे. मित्रांनो प्लेसमेंट बघायला गेलं तर हे सगळे कॉलेज टॉपचेच असणार आहे, त्यामुळे यांचे प्लेसमेंट एकदम भारी असणार आहे. जर तुम्हाला या 10 पैकी कोणतं पण कॉलेज अलॉट होत असेल तर डोळे बंद करून तुम्ही या कॉलेजला ॲडमिशन घेतलंच पाहिजे. त्यानंतर ह्या कॉलेजची फी स्ट्रक्चर बघू तर फीज टोटल फीज या कॉलेजची 2,21,000 पर्यंतची फीज जाते मित्रांनो कॅपसाठी. बाकी SC ST OBC तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी फीज तुमची बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर कॉलेजचे जे काही कट ऑफ आहे ते कट ऑफ बघू. आता कॅप्रॉन 1साठीचे रेट करतो या ठिकाणी. कॅप्रॉन 4चा पण कट ऑफ आपण या ठिकाणी दिलेला आहे. तर 1साठी CSE गेटसाठी गेलेलं आहे 99.4. त्यानंतर IT साठी गेलेलं आहे 99.2. त्यानंतर AIDSसाठी गेलेलं आहे 99.2. डाटा सायन्स BE इन डेटा सायन्स गेलेलं आहे 99.9. BE इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIML साठी गेलेलं आहे 99.6. त्यानंतर IoT सायबर सिक्युरिटीसाठी गेलेलं आहे 99.2. त्यानंतर BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी गेलेलं 98.7 आणि मेकॅनिकल सिटीसाठी गेलेलं आहे 97.7. कट ऑफ बघायला गेलं तर खूप हाय जाणार आहे सगळ्या कॉलेजेसचा. त्यामुळे जर तुम्हाला चांगले मार्क असतील, चांगले मार्क तुम्हाला जर CET थ्रू भेटले तर तुम्हाला हे कॉलेज चांगलं लागू शकतं, तुमच्या प्लेसमेंट चांगल्या होऊ शकत्या. त्यामुळे जर चांगले मार्क भेटले तर हे कॉलेज आरामात घेऊन टाका. पुढचं 6 नंबरचं कॉलेज असणार आहे कमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन. जेवढ्या पण काही मुली आहे फक्त मुली या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता. जर मुलींसाठी बघायला गेलं तर टॉप नंबरचं कॉलेज हे कमेन्स असणार मित्रांनो, कारण यांचे प्लेसमेंट्स रेकॉर्ड पण खूप भारी गेलेलं आहे आणि त्याचबरोबर इथलं जे काही एन्व्हायरमेंट आहे ते एन्व्हायरमेंट खूप चांगलं आहे. यामध्ये टोटल प्लेसमेंट जे आहे ते प्लेस झालेले 589 मुलं हे या ठिकाणी प्लेस झालेले. ॲव्हरेज पॅकेज 12 LPAचं गेलेलं आहे आणि हायेस्ट पॅकेज 50 LPA पर्यंतचं गेलेलं आहे कमेन्ससाठीचं. यामध्येच कमेन्सचं जर फी स्ट्रक्चर बघायला गेलं तर टोटल फीज आहे 2 लाखापर्यंतची फीज आहे टोटल. बाकी तुमच्या कॅटेगरीनुसार फीज वगैरे कमी होणार आहे. बाकी मुलींचं कॉलेज आहे त्याच्यामुळे मुलींना 50% पर्यंतची 100% पर्यंतची गव्हर्नमेंट त्यांना फीज पे करून देतं, त्यामुळे काही घाबरायचं काम नाही. बाकी या कॉलेजचे कट ऑफ जे गेलेले आहे कॅप्रॉन 1साठीचे त्यासाठी कम्प्युटरसाठी गेलेले आहे 99.2. त्यानंतर IT साठी 98.1 गेलेला आहे. त्यानंतर ENTC साठी 98.5. मेकॅनिकलसाठी 97.8 आणि इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोलसाठी 97.6. कट ऑफ 100% खूप जास्त आहे मित्रांनो, तो काही विषय नाही आहे, कारण कॉलेज पण हे टॉपचे असणार आहे. त्यानंतर पुढे बघू मित्रांनो, आपलं जे काही चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्या पूर्ण ॲडमिशन CETची जेवढी पण काही ॲडमिशन प्रोसेस आहे त्याचबरोबर तुमचं प्रिपरेशन आहे या सर्वांमध्ये मी तुमची मदत करणार आहे. त्याचबरोबर तुमचं जे काही इंजिनिअरिंग असेल पुढं तुमचे काही इन्फॉर्मेशन मी प्रोव्हाइड करणार आहे माझ्या चॅनलवरती. त्यामुळे आपल्या चॅनलची कनेक्टर राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम हँडल आहे नेक्स्ट IQ विथ यश, याला पण नक्की जाऊन फॉलो करा, कारण काही शॉर्ट्स व्हिडिओ तिथं पण मी अपलोड करत असतो. त्यामुळे बी शुअर की तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्टेड असाल, मला सबस्क्राईब केलेलं असेल, त्याचबरोबर इंस्टाला पण फॉलो केलेलं असेल. नंतर पुढचं कॉलेज बघू आपलं 5 नंबरचं. 5 नंबर येतं वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. सांगलीचं हे कॉलेज असणार आहे, गव्हर्नमेंट कॉलेज असणार आहे हे. याची प्लेसमेंट मित्रांनो गेलेली आहे 10.7 LPAची ॲव्हरेज प्लेसमेंट गेलेली आणि बाकी हायेस्ट पॅकेज 150 LPAचं गेलेलं आहे. आता हे जेवढे पण काही त्यांची प्लेसमेंट रेकॉर्ड हे सगळे मी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरूनच घेतलेले सगळे रेकॉर्ड्स वगैरे. त्यानंतर कॉलेजची फी स्ट्रक्चर बघू तर कॉलेज जर तुम्ही ओपन कॅटेगरी थ्रू असाल तर तुम्हाला टोटल कॉलेजची फीज जी आहे ती 86,000 पर्यंतची पडते आणि बाकी तुमच्या कॅटेगरीनुसार तुमची फीज ही कमी असणार आहे, तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर बाकी कॉलेजचे जे काही कट ऑफ्स आहे ते कट ऑफ्स बघू तर कम्प्युटरसाठी 99.3चा गेलेला आहे. त्यानंतर IT साठी 99.17. त्यानंतर 98.9 इलेक्ट्रॉनिक्ससाठी. त्यानंतर रोबोटिक्स आणि ऑटोमेशनसाठी 98.6. इलेक्ट्रिकलसाठी 98.4. मेकॅनिकलसाठी 98.5 आणि सिव्हिलसाठी 97.7. तर हे सगळे मागील वर्षीचे क्लोजिंग कट ऑफ्स आहे. तर कॉलेजचा इन्फ्रा वगैरे असं काही आहे. त्यानंतर पुढे 4 नंबरचं कॉलेज जाऊया. 4 नंबरला असणारे सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी SPIT मुंबईचं कॉलेज असणार आहे. टॉप मोस्ट लेवलचं कॉलेज हे असणार मित्रांनो. यामध्ये हायेस्ट पॅकेज हे जे आहे ते 52 LPAचं गेलेलं आहे. त्यानंतर ॲव्हरेज पॅकेज 14.5चं गेलेलं आहे आणि मीडियम CTR म्हणजे मीडियम मुलांना ऑफर मिळाले आहे 13.6 पर्यंतचं त्यांना ऑफर या मिळालेलं आहे मित्रांनो. हे पण कॉलेज एकदम टॉपचं असणार आहे. त्यानंतर या कॉलेजची फी स्ट्रक्चर बघू तर टोटल फीस तुम्हाला या ठिकाणी जवळपास 2 लाखापर्यंतची फी पेज करायला लागणार आहे, म्हणजे 1,98,000 अशी काही फीज आहे. 2 लाखापर्यंत तुम्ही या कॉलेजला ची फीस तुम्हाला इथे पेज करायला लागणार आहे. बाकी तुमच्या कॅटेगरीनुसार पण फीज अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर
जे काही कॉलेजचे कट ऑफ्स आहे ते कट ऑफ्स बघू. CSCसाठी गेलेले आहे 98.8चा. त्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 99.75. त्यानंतर IT ENTCसाठी 99.53. सॉरी, परत एकदा कट ऑफ बघू. सरदार पटेलचा कट ऑफ एकदा परत सांगतो मी तुम्हाला. CSEसाठी गेलेला आहे 99.8. त्यानंतर CSCसाठी गेलेला आहे 99.75. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 99.53. हा सगळ्या फर्स्ट राऊंडचं क्लोजिंग कट ऑफ्स आहे मित्रांनो. त्यानंतर 3 नंबरचं कॉलेज येतं मित्रांनो, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी PICT, जे की पुण्याचं कॉलेज आहे. त्यामध्ये प्लेसमेंट मित्रांनो 2025साठी गेलेलं आहे. हायेस्ट पॅकेज आतापर्यंत 33 LPAचं गेलेलं आहे. बाकी मीडियम पॅकेज जे आहे ते 7.14 LPAचं आहे आणि ॲव्हरेज पॅकेज मित्रांना मिळतं 10 LPAपर्यंतचं. म्हणजे प्लेसमेंट रेकॉर्ड या सगळ्या कॉलेजेसचे खूप चांगले आहे मित्रांनो, त्यामुळेच हे टॉपचे कॉलेज आहे. यानंतर ह्याची फी स्ट्रक्चर बघू ह्या कॉलेजसाठीचं. जर तुम्हाला ह्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 1,32,000 एवढी फीज एका वर्षाला पे करायला लागणार आहे, जर तुम्ही ओपन कॅटेगरी थ्रू असाल तर. बाकी तुमच्या कॅटेगरीनुसार तुमची फीज जी आहे ती कमी कमी होत जाते. त्यानंतर हे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे कॉलेजचं. हा काही गेट आहे, मेन गेट. त्यानंतर बाकी कॉलेजचं हे बघू, कट ऑफ्स बघू. बाकी कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 99.7चा गेलेला आहे. AIDS साठी 99.6चा गेलेला आहे. IT साठी 99.6. त्यानंतर ENTCसाठी 99.58. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 99.3. सॉरी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी गेलेलं आहे 99.58. नंतर मित्रांनो 2 नंबरचं कॉलेज आहे VJTI. मित्रांनो टॉपचं कॉलेज CUEP नंतरचं येणार आहे, सगळ्यांना माहिती आहे VJTI. तर VJTIचे जे काही प्लेसमेंट आहे ते सगळे ब्रांच वाईज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. जसं की कम्प्युटरसाठी 16.5चं ॲव्हरेज गेलेलं आहे. हायेस्ट 54 LPAचं गेलेलं आहे. त्यानंतर IT साठी 15 LPAचं गेलेलं आहे ॲव्हरेज. त्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी 11 LPA, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 11 LPA. त्यानंतर ENTCसाठी 11चं गेलेलं आहे. सिव्हिलसाठी 6चं, मेकॅनिकल 7 आणि प्रोडक्शनसाठी 8 LPA आणि टेक्स्टाईलसाठी 4 LPAचं गेलेलं आहे. असे काही ॲव्हरेज पॅकेज जे आहे ते ॲव्हरेज पॅकेज प्रत्येक ब्रांचनुसार दिलेले आहे. त्याचबरोबर हायेस्ट पॅकेज पण या ठिकाणी दिलेले आहे VJTIसाठी. त्यानंतर पुढचं कॉलेज बघू. फी स्ट्रक्चर बघू कॉलेजची. तर कॉलेजला जर तुम्ही ओपन कॅटेगरी थ्रू असाल तर तुम्हाला 85,000पर्यंतची फीज ही पे करायला लागणार आहे. या कॉलेजची बाकीच्या कॉलेजपेक्षा फीज ही डिसेंट आहे मित्रांनो. इथे जर तुम्हाला ॲडमिशन भेटायचं असेल तर तुम्हाला पर्सेंटाईल कसे लागणार ते सांगतो आता. जर तुम्हाला कम्प्युटरसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर 99.95 असे पर्सेंटाईल लागतील. त्यानंतर IT साठी 99.9 आणि त्यानंतर ENTCसाठी 99.75. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्ससाठी 99.6, इलेक्ट्रिकलसाठी 99.52, मेकॅनिकलसाठी 99.4, प्रोडक्शनसाठी 98.6, सिव्हिलसाठी 98.4 आणि टेक्स्टाईलसाठी 97.3. हे सगळे कट ऑफ्स ओपन कॅटेगरीचे असणार आहे. जर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे कट ऑफ्स पाहिजे असेल तर कमेंट करा, आपण नक्कीच त्याच्यावरती पण नेक्स्ट व्हिडिओ बनवू. त्यानंतर पुढचं आणि सगळ्यात टॉप मोस्ट कॉलेज आहे मित्रांनो COEP. तर COEPचं प्लेसमेंट रेकॉर्ड खूप चांगलं आहे. तर ॲव्हरेज पॅकेज या ठिकाणी गेलेलं आहे 17चं CS साठी आणि हायेस्ट गेलेलं आहे 52चं. त्यानंतर ENTC वगैरे ॲव्हरेज पॅकेज गेलेलं आहे 12चं. त्याचबरोबर इलेक्ट्रिकलसाठी ॲव्हरेज 10चं पॅकेज गेलेलं आहे. इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 11चं गेलेलं आहे. त्यानंतर मेकॅनिकल 8.2, मॅन्युफॅक्चरिंग सायन्स 8.6. त्यानंतर मेटलर्जीसाठी गेलेलं आहे 5.8, सिव्हिलसाठी 7.8 आणि प्लॅनिंगसाठी गेलेलं आहे 5.8चं. हे सगळे ॲव्हरेज पॅकेज गेलेलं आहे. तर ह्या कॉलेजचं हायेस्ट पॅकेज CSEचं गेलेलं आहे 52.5चं. तर कॉलेजचं इन्फ्रा असं काही आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील टॉपचं इंजिनिअरिंग कॉलेज. जर इथे ॲडमिशन भेटत असेल तर त्या मुलाचं फ्युचर 100% सिक्युअर असणार आहे. त्यानंतर कॉलेजची फी स्ट्रक्चर बघू. तर जर तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं तुम्हाला तर तुम्ही ओपन कॅटेगरी थ्रू असाल तर तुम्हाला 1,56,000 रुपये एवढी फीज या कॉलेजला पे करायला लागणार आहे एका वर्षाला. बाकी SC STसाठी फीज कमी आहे. SC STसाठी 9,000 असणार आहे. VJNTसाठी 80,000 रुपये असणार आहे. EWSसाठी 1,17,000 रुपये. बाकी TFWSने जर तुमचं ॲडमिशन झालं तर तुम्हाला 80,000 रुपये फीज पे करायला लागणार आहे. त्यानंतर कॉलेजचे जे काही कट ऑफ्स आहेत ते कट ऑफ्स बघू. तर सिव्हिलसाठी 98.6 गेलेलं आहे. त्यानंतर कम्प्युटरसाठी 99.6, त्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी 99.3, नंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 99.5, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी गेलेलं आहे 99.3. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगसाठी गेलेलं आहे 99 गेलेलं आहे. त्यानंतर मेकॅनिकलसाठी गेलेलं आहे 99.2 आणि मेटलर्जीसाठी गेलेलं आहे 98.4 आणि आर्टिफिशियल म्हणजे AI साठी गेलेलं आहे 99.6. हे सगळे मागील वर्षीचे लास्ट ओपन कॅटेगरीचे कट ऑफ क्लोजिंग कट ऑफ्स आहे मित्रांनो.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलशी कनेक्टेड राहायला विसरू नका. कारण CETचे जेवढे पण लेटेस्ट अपडेट असतात ते सगळे अपडेट्स मी या चॅनलवरती लवकरात लवकर प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करत असतो. आणि त्याचबरोबर आपला व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला 100% मदत होईल. धन्यवाद.